मित्रांनो, मराठ्यांच्या इतिहासात अनेक छत्रपती झाले. काही आणि बलिदानही दिलं. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राजाराम महाराज, शिवाजीराजे दुसरे, राजाराम पुत्र. त्यानंतर 1710-7ला शाहूराजे औरंगजेबाच्या कैदेतून महाराष्ट्रात परत आले व स्वतंत्र राज्याची स्थापना केली. या काळात 1747 ते 48 एक पत्र आहे. त्या पत्रात मावळ्यातील खरगोण प्रांतातील म्हणजे पवार घराण्याकडे जे प्रांत आहे त्या प्रांतातील एक खत्री घराण्यातला व्यक्ती सातारा येथे आला आहे आणि त्या संबंधित हे पत्र आहे. तर या खत्री व्यक्तीचं नाव आहे लाला प्रतापराव आणि याच्या वडिलाचं नाव आहे गुलाबराव, लाला गुलाबराव, आणि याचं आडनाव खत्री आहे. आणि या खत्रीला थोरल्या शाहू महाराजांनी दररोज 2 रुपये सरकारीतून देण्याचं इनाम दिलं होतं. रोख 2 रुपये दररोज सरकारीतून द्यायचं त्याला. आणि ते कशासाठी? तर ज्या टायमाला संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर महाराणी येसूबाई साहेब, सकवारबाई साहेब, शाहू महाराज, जानकीबाई साहेब या कैदेत सापडल्या, त्यावेळी या लाला गुलाबराव खत्रीने, जो औरंगजेबाच्या चाकरीस होता, त्यांनी छत्रपती घराण्याची सेवा केली आहे. छत्रपती घराण्याची सेवा केली आहे आणि त्या सेवेचं फळ म्हणून जेव्हा राजे गादीवर बसले तेव्हा त्या खत्रीला त्याने त्याच्या मूळ गावी असलेल्या खरगोण प्रांतात असलेल्या गावी तिथं त्याला, जेव्हा मराठ्यांचं राज्य ह्या भागात आलं तेव्हा त्याला इनाम करून दिलं 2 रुपये. दररोज 2 रुपये, वर्षाला 720 रुपये. आणि त्या लाला गुलाबराव खत्रीच्या निधनानंतर ते इनाम सरकारीतनं देणं बंद झालं. त्या टायमाला तो सातारा येथे शाहू महाराजाला येऊन भेटला आहे आणि शाहू महाराजांनी परत सांगितलं की ह्या लाला गुलाबरावचा मुलगा लाला प्रतापसिंग बिन लाला गुलाबराव खत्री याला पुन्हा दुमला करून दिलं आहे की त्याच्या सहयातीपर्यंत हे 2 रुपये त्याला द्या म्हणून. विचार करा, छत्रपतींचं कुटुंब कबिला शत्रूच्या गोठ्यात असताना शत्रूचा माणूस यांच्या सेवेस औरंगजेबाने ठेवलं होतं. त्यालाही छत्रपती थोरले शाहू महाराजांनी आपल्या सत्तेच्या काळात किंवा आपल्या चांगल्या काळात त्याची आठवण ठेवली आणि त्याच्या मूळ गावी, त्याचं मूळ गाव जेव्हा मराठ्यांच्या ताब्यात आला, मध्य प्रदेश जी पहिली दिल्ली स्वारी झाली मराठ्यांची, त्या काळात बहुधा ते इनाम लावून दिलेलं होतं आणि शाहूराजांनी स्वतःच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत ते चालवलं. आणि हे पत्र 1747-48चं पत्र आहे, त्याच्यावर तारीख आहे. म्हणजे आयुष्याच्या अडचणीच्या काळात जी लोक आपल्या सेवेस होती किंवा आपल्या उपयोगी पडली, आपल्या सोबत आली, भले ते शत्रूचे असतील, पण त्या लाला गुलाबराव खत्रीने केलेली सेवा ही थोरल्या शाहू महाराजांनी आयुष्यभर आठवण ठेवली. म्हणूनच म्हणतात की थोरले शाहू महाराज म्हणजे अजित शत्रू. शत्रूनेही प्रेम करावा असा हा राजा. मी संतोष झिपरे, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ इतिहास परिषद, महाराष्ट्र.